नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीसह जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताची गरज सातत्याने वाढत आहे. परिणामी मागणीही वाढत आहे. दुसरीकडे रक्ताचा तुटवडा सतावतो आहे. रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम सांगतात, अपघातग्रस्त अचानक येणाऱ्या रुग्णांना अथवा शस्त्रक्रिया करताना रक्ताची आवश्यकता खूप भासते. गरीब रुग्णांना खाजगी रक्तपेढीतून रक्त विकत घेता येत नाही. यासाठी रक्तदान चळवळ सुरू करून रक्तदात्यांनी सांगली सिव्हिल अथवा मिरज सिव्हिल येथे रक्तपेढीमध्ये किंवा शासनमान्य खाजगी रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे. म्हणजे गरीब रुग्णांना रक्त मिळून प्राण वाचवण्यास मदत होईल. जत्रा यात्रांमुळे रक्तदातेही पुढे आले नाहीत. दुसऱ्या बाजूला महाविद्यालय, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या परीक्षा असल्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. याचा परिणाम रक्त संकलन 1.5 महिन्यात अपेक्षित होऊ शकलं नाही. मागणी मात्र पूर्ववत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे रक्तदान शिबिरे होतात. यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. तुम्ही रक्तदानाच्या दिवशी आजारी असल्यास, तुम्ही कोणत्याही आजारावर नियमित उपचार घेत असल्यास, 6 महिन्यात तुमच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, 6 महिन्यात तुम्ही तुमच्या शरीरावर काही टॅटू काढले असल्यास, तुमचा भूतकाळात गर्भपात झाला असल्यास रक्तदान करू नये. रक्तदात्याने भरपूर पाणी प्यावे, योग्य आहार घेतला पाहिजे, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाचे सेवन करू नये, पुरेशी कमीत कमी 8 तास झोप घ्यावी, योग्य व सैल कपडे घालावेत. औषध उपचार चालू असतील तर कळवावं. जर तुमचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल, तुमचे वजन 45 किलोग्रॅमपेक्षा जास्त असेल, तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तर किमान 15 मिनिटे विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस घ्यावा. 6 तासानंतर हातावर लावलेली पट्टी काढून टाकावी. रक्तदान केल्यानंतर लगेचच धूम्रपान करू नये किंवा वाहनही चालवू नये असं सांगण्यात आलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.